नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर आणि परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याची ओवाळणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. काही बँक खात्यांमध्ये पैसे आलेले आहेत. 12 ते 13 प्रकारच्या बँक खाते आहेत ज्याच्यामध्ये पैसे आलेले आहेत. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती, तर अजून तरी कोणत्याच पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याची ओवाळणी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आपण सांगितलं होतं की 5 ऑगस्ट पर्यंत प्रतीक्षा करायची आहे. 5 ऑगस्ट पर्यंत कोणत्याही तारखेला, कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना खुशखबर म्हणजेच रक्षाबंधनाची ओवाळणी मिळू शकते. तर कालपासून काही महत्त्वाचे जे मोठे जे यूट्यूब चॅनल आहेत, न्यूज चॅनल आहेत, तर या ठिकाणी सांगण्यात येत होतं की लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे 3,000 रुपये एकत्रित दिले जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे GR प्रसिद्ध होणे. तर जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातला GR यापूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे, पण ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात GR प्रसिद्ध झालेला नाही. आता हा GR डायरेक्ट सोमवारी प्रसिद्ध होऊ शकतो, कारण का शनिवार सुट्टीचा दिवस आला, रविवार सुट्टीचा दिवस आला. त्यामुळे सध्या तरी ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच चर्चा नाही आहे. फक्त शक्यता सांगण्यात आलेली आहे, परंतु जोपर्यंत शासन निर्णय प्रसिद्ध होत नाहीये तोपर्यंत या संदर्भात कोणतीच अपडेट देता येणार नाहीये. जर लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते मिळाले तर ही चांगलीच गोष्ट आहे, किंवा 2 हप्ते आहेत तर एकत्रित जे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी चांगलीच मिळेल. तर आम्ही देखील याला पाठिंबा करतो की लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित मिळायला हवेत, परंतु हप्ते वितरणापूर्वी सगळ्यात महत्त्वाचा GR येणं अपेक्षित होतं, पण अजून आलेला नाहीये. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे. मंत्री आदित्य तटकरे कोणत्याही क्षणी त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत पेजवरती घोषणा करू शकतात किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू करू शकतात. तर याच्यामध्ये तांत्रिक ज्या बाबी आहेत त्या पूर्ण करून हप्ते वितरण करावं लागतं. तर साधारणतः 5 ऑगस्टच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे हप्ते म्हणजेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळून जाणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या 26 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सध्या तरी जुलै महिन्याची ओवाळणी मिळणार नाहीये, कारण का त्यांचा अर्ज अपात्र झालेला आहे. जिल्हा स्तरावरून त्यांना ज्यावेळी कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक येईल, तालुका स्तरावरती तसं नियोजन केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळी तुमचा अर्ज पात्र ठरेल अशा वेळी तुम्हाला मागील सर्व हप्ते आहेत ते मिळून जाणार आहेत. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना अजून तरी जुलै महिन्याच्या ओवाळणी संदर्भात घोषणा झालेली नाहीये. परिपत्रक आलेलं आहे. मंत्री आदित्य तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स किंवा तशी नोटीस येणं ट्विटरच्या पेजवरती गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच हप्ते वितरण सुरू होणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी जुलैचा हप्ता येणार एवढं कन्फर्म आहे. 2 हप्ते एकत्र येण्यासंदर्भात अजून शासन निर्णय आलेला नाही. ज्यावेळी घोषणा होईल तर ही आनंदाचीच बातमी असणार आहे. त्यावेळी अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.